आजचा हा जो दिवस आहे याला खूप अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. ही मकर संक्रांत, याला काय म्हणतात? मकर संक्रांत. कारण भगवान सूर्यनारायण जे आहे ते धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात. दक्षिणायनामधून उत्तरायणाकडं ते प्रवेश करतात. आणि सूर्यनारायण हे आपले राजे आहेत. सूर्यनारायणाचं जेवढं आपण वर्णन करावं तेवढं कमीच आहे. कारण सर्व काही आपला जो व्यवहार आहे तो कोणाच्या बळावर आहे? सूर्यनारायणावर. सूर्य जर उगवलाच नसता तर निबंध लिहा, तर काय झालं? एका विद्यार्थ्याला सांगितलं होतं की गायीवर निबंध लिहा. कशावर? गायीवर. तो दुसऱ्या वर्षी कोराच कागद घेऊन आला. शिक्षकाने विचारलं का नाही निवडलं? म्हणले मी गायीवर धरलं पण गायी पळून गेली. म्हणजे गायीवर निबंध लिहा म्हणजे गायीच्या पाठीवर का कागद धरून? तसं सूर्यनारायण जो आहे याच्यावर निबंध लिहा म्हटलं. हा जर नाही उगवला तर कसं आहे? पूर्ण सृष्टीचं जे काही चालू आहे सूत्र ते त्या सूर्यनारायणावर अवलंबून आहे. सूर्योदयामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात, आपले व्यवहार करता येतात. सूर्यनारायणामुळे शेती पिकते, सूर्यनारायणामुळे पाऊस पडतो. कारण समुद्रातलं पाणी शोषण करण्याचं कार्य कोणाचं आहे? सूर्यनारायणाचं आहे. पुन्हा तुम्हाला योग्य वेळेला देणंसुद्धा त्या उष्णतेमुळे ढग येतात सूर्यनारायणामुळे. हे सगळं काही शक्ती कोणाची आहे? सूर्यनारायणाची. अशा प्रकारचा हा भगवान सूर्यनारायणाच्या बाबतीमध्ये हा सण आहे. तो आता उत्तरायणाकडे म्हणजे मकर राशीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला म्हणून त्याला मकर. त्या राशी आहेत कन्या, तूळ, धनु, वृश्चिक, वृषभ, अशा किती राशी आहेत? 12 राशी पैकी हा मकर राशीमध्ये हा सूर्यनारायण प्रवेश करतात. आणि या पर्व काळामध्ये बरीच लोक तीर्थाला जातात. असा पर्व काळ, आता कुंभमेळा आहे तो पर्व काळाचा आहे. पर्व काळ म्हणजे काय? अत्यंत पवित्र काळ. पर्व म्हणजे अत्यंत शुद्ध पवित्र काळ. काळ तर तुम्हाला माहिती आहे, काळ म्हणजे वेळ. आणि पर्व म्हणजे अगदी माणसं म्हणतात ना आता पर्वणीच आली हो. पर्वणी म्हणजे अत्यंत पवित्र शुद्ध अंतःकरणाला आनंद देणारा जो काळ आहे त्याला काय म्हणायचं? पर्व काळ. सोपा अर्थ. आणि या पर्व काळामध्ये बरीचशी लोक कुठे हरिद्वारला जातात, कुठे गंगा मैयाला जातात, कुठे पंढरपूरला जातात, गंगेचं स्नान करतात. दानाचं महत्त्व आहे. मकर संक्रांतीमध्ये विशेष करून तिळाचं दान सांगितलेलं आहे. तिला स्नान करायचं. सकाळी आपल्या याच्यामध्ये तीळ टाकायचे. असे छटाक हातपाव नाही तर कोणी असे भस्कन टाकून देतात. म्हणजे ते सगळे अंगावर तिळच तीळ दिसतात. तिळाला महत्त्व आहे ना. हो, तिळामुळं पसंतीसुद्धा होते. चेहऱ्यावर जर एखादा तिळ असला तर शुभ मानतात ना त्याला. तिळाचं फार मोठं महत्त्व आहे. तिला स्नान करायचं, तिल भक्षण करायचं, तिळाचं तर्पण करायचं, हे सगळं आज महत्त्व आहे तिळाला. आणि पुन्हा मग अन्नदान आहे, गोदान आहे, भूदान आहे, सुवर्णदान आहे, अनेक प्रकारचे दान आहे, रक्तदान आहे, उद्या मतदान आहे. हे पण करायचं. दानच आहे ते सुद्धा, दानच आहे ना. कारण आपल्यापासून त्यांचा जन्म असतो. पुढाऱ्याचा जन्म कोणापासून असतो? आपल्यापासून असतो. म्हणून कोणत्याही पुढाऱ्याचे आपण कोण आहोत? मायबाप.